दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आपला पती अजयच्या मृत्यू आणि आपल्या पूर्वायुष्याचा विसर पडलेली आशा सोहनलालच्या घरी राहत आहे. आशाच्या सावत्र आईला गायत्रीला हेही मंजूर नाही की एक विधवा असून सुद्धा आशाने चांगलं जेवण जेवावं किंवा चांगले कपडे घालावे. सोहनलालने आपल्या पुराव्याविषयी जाणून घेण्याच्या स्वार्थापायी आशाला आपल्या घरात ठेवलेलं आहे. ही गोष्ट आशिष ऐकतो. तो नाना आणि कामिनीला हे सांगतो. कामिनी आशाला आपल्या घरी आणण्याचा निर्णय घेते. सोहनलाल आशिषच्या कानाखाली मारतो. आता पुढे. आणि अजूनही त्यांचं म्हणणं आहे की मी कोणाशी नातं नको ठेवू. ही कसली किंमत? त्यांच्या उपकारांची किंमत मला काय अशा तऱ्हेने चुकवावी लागेल? नाही बेटा, मी स्वतः जाऊन सोहनलालशी बोलेन. नाही नाही नाना, त्याचा काही फायदा नाहीये. सोहनलालला आता सगळं काही कळलंय आणि बहुतेक याच कारणामुळे रागाच्या भरात त्याने मला थोबाडीतही मारली. काय? हो नाना, हो. तरी पण मीही त्यांना सांगून टाकलं की मलाही आता जाणून घ्यायचंय की माझ्या बहिणीची अशी हालत करणारा नक्की कोण आहे. हे सगळं तर मलाही जाणून घ्यायचंय बेटा. जर तू साथ दिलीस तर आशाची स्मृतीही परत येईल आणि ते सत्यही समोर येईल. मी तर आधीच शीलामुळे खूप काळजीत होतो आणि आता आशाविषयी सगळं ऐकून जास्तच काळजी वाटायला लागली. नाना, आईविषयी मी सुद्धा माहिती काढली होती. तिथून जी लिस्ट आली त्यामध्ये आईचं नाव नाहीये नाना. काय? हो नाना, खरंच? खरंच नाना. हे बघा, याचा अर्थ सरळ आहे. त्या यात्रेकरूंमध्ये आई नव्हतीच मुळी. आई अजूनही जिवंत आहे नाना. हे भगवंता, तुझे लाख लाख आभार आहेत रे. माझी लेक जिवंत आहे. आता मला थोडा दिलासा मिळाला. ती जिथे कुठेही असो, भगवंत तिला सुखरूप ठेवेल. नाना, सगळं काही ठीक होईल. हो बेटा, सगळं ठीक नक्की होईल. कामिनीनेच सांगितलंय. ती सोहनलालशी बोलेल नक्की आणि मला पूर्ण विश्वास आहे कामिनी त्याला भेटायला जरूर जाईल. हो, सगळं काही ठीक होईल. आशिष मेहता कोण आहे? शीला मेहताचा मुलगा. म्हणजे सोहनलाल मेहताचा मुलगा? नाही सर, शीला मेहताचा मुलगा. अरे बाबा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. एकच गोष्ट नाहीये. का? आशिष शीला मेहताचा अनवरस मुलगा आहे सर. व्हॉट? हो ना सर. सोहनलाल मेहताला या मुलाविषयी सगळं माहिती आहे का? ऑफकोर्स सर. त्यानेच त्याला घरापासून वेगळं ठेवून शिकवून सायकॅट्रिस्ट बनवलंय. नॉट बॅड. याचा अर्थ सोहनलाल मेहताकडे सुद्धा मन आहे. यू सी, तो इतका वाईटही नाहीये जितका तू त्याला समजत होता. सर, तुम्ही या केसच्या दुसऱ्या पैलूकडे डोळे झाक करताय. यू सी, आशिष एक सायकॅट्रिस्ट आहे आणि आशाला उपचाराची खूप गरज आहे. नाउ यू सी द कनेक्शन सर. आय सी.
सो यू मीन टू से की सोहनलाल आशिष कडून आशावर उपचार करून घेईल येस सर. आणि तिच्याकडून सगळ्या गोष्टी माहीत करून घेईल. त्याशिवाय आशा त्याच्या कस्टडीमध्ये राहील आणि सोहनलालच्या उपकारांखाली इतकी दबून गेलेली असेल की त्या उपकारांची परतफेड करण्याकरता ती तिची केस मागे घेईल. इज दॅट राईट? येस सर. आता तुम्ही बघालच सर, सोहनलाल मेहता कसं षडयंत्र रचतो ते आशापासून वाचण्यासाठी. आंटी, आशा तिथे बरी नाहीये आणि ती तुमची सून आहे. म्हणूनच आज तिच्या बाबतीत तुम्हाला काही ना काही निर्णय तर घ्यावाच लागणार. अरे पण मी तिची अवस्था बघून तिला सोहनलालच्या घरी पाठवली. परिस्थितीशी आयुष्याशी लढायला शिकलेस बेटा. माझ्या मुलाला मृत्यूच्या दाढेत पोचवणारा अजून मोकाट का फिरतोय? मला कल्पना आहे की सोहनलालची पोच खूप मोठी आहे, पण तो कायद्यापेक्षा तर मोठा नाही असू शकत. आणि मी माझ्या मुलाला न्याय मिळवून देणार म्हणजे देणारच. मी कमिशनरशी नक्कीच जाऊन बोलेन, कारण हे जाणणं गरजेचं आहे की या सगळ्यामध्ये पोलीस काय करतायत. हॅलो कमिशनर साहेब, नमस्कार. मी कामिनी सेठ, समाजसेविका बोलते. मला तुम्हाला भेटायला यायचंय. गायत्री, आपण आशाला या घरामध्ये एका उद्देशाने घेऊन आलोय. म्हणूनच तिची काळजी घेणं आपला नाईलाजपण आहे आणि गरज पण. तुम्हाला काय वाटतंय, आम्ही तिची काळजी नाही घेत आहोत? तिला घरात ठेवून घेतलंय, तिला खूप जपतेही आहे. आता काय तिला डोक्यावर घेऊन फिरू मी? गायत्री, आशा जर या घरामध्ये राहतेय तर तिला बघायला कोणीही येऊ शकतं. मला म्हणायचंय बाबांविषयी. आणि कोणालाही असं वाटतं कामा नये की आशा या घरात खुश नाहीये. तिला तर हे नाही माहीत की आनंद काय असतो आणि दुःख कशाला म्हणतात ते. मग आपण तिला खुश कसं ठेवू शकतो? जशी राहतीये ना तशी राहू द्या तिला. तुम्ही फक्त तिची स्मृती परत यायची वाट बघा, मग तिच्या सुखदुःखांचा विचार करा तुम्ही. तू माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाही? आशाची स्मृती तर आपण सगळ्यांनी मिळून परत आणायची आहे, पण कोयल सोडली तर तुझ्या सुना आणि मुलं तर तिला बघायला सुद्धा आले नाहीत. मी आशाला इथे राहू दिलंय, म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही माझ्याच मुलांना आणि सुनेला वाईट साईड बोलत सुटाल. त्यांनाही आशाविषयी खरं काय ते माहितीये. तुमच्या किंवा माझ्या सांगण्यावरून तिच्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम नाही उत्पन्न होणार. आणि तसंही तिच्या वेडेपणावर उपचार करा आधी. कोणत्याही गोष्टीवर आरडाओरडा करायला लागते. तिचा तो आरडाओरडा पाहून असं वाटतं ना की तिला हॉस्पिटलमध्येच ठेवलं असतं तर बरं झालं असतं. विचारा तुमच्या त्या डॉक्टरला ज्याला तुम्ही इथे घरात आणून बसवलंय ना, त्याला किती दिवस लागतील तिला बरं व्हायला? गायत्री, कधीतरी शहाण्यासारखी वाग. रेखा ही भाग्याची. जोवर आपल्याला कोणाविरुद्ध ठोस पुरावे मिळत नाहीत तोवर आपण पकडू शकत नाही. कमिशनर साहेब, तुम्ही मला हे तर सांगत नाही आहात ना की कायद्याच्या काही मर्यादांमुळे या केसची फाईल अशीच बंद केली जाईल? नाही, आम्ही त्या सगळ्यांवर करडी नजर ठेवून आहोत जे कायद्याच्या संशयाच्या अखत्यारीत आहे. खरं तर आम्ही सुद्धा याच गोष्टीची वाट पाहतोय की एक वार काहीही करून आशाची स्मृती परत यावी. कारण तिची स्मृती परत आल्यानंतरच या सगळ्या रहस्याचा उलगडा होऊ शकेल.
हेच तर मी विचारते कमिशनर साहेब, की जर असं काही झालं की आशाची स्मृतीच परत नाही आली तर तर काय अजयचे मारेकरी असेच मोकाट फिरत राहतील? कायदा पण असा लाचार असू शकतो का? नाही नाही, कायदा लाचार नाहीये. कायदा त्याचं काम करतोच आहे आणि कायदा काम करतच राहील. पण बऱ्याचदा असं होतं की गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार गुन्हा आणि त्याच्या स्वतःमध्ये एक अशी भिंत उभी करतो की कायद्याला ती भिंत तोडायला खूप वेळ लागतो. पण कायद्याचे हात गुन्हेगारापर्यंत पोहोचतात हे मात्र नक्की. तसाही खूप वेळ निघून गेलाय कमिशनर साहेब. तुम्हाला तर माहीतच आहे की मी एक समाजसेविका आहे. मी कमजोर आणि निराधार लोकांसाठी लढाई लढते. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढते मी. जरा विचार करा, जर मीच माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना नाही पकडू शकले तर माझ्या आयुष्याला काय अर्थ उरतो सांगा? कामिनीजी, अजिबात काळजी करू नका. वी आर डुईंग आवर बेस्ट अँड आय प्रॉमिस यू की अजयचे मारेकरी आता जास्त काळ मोकाट फिरणार नाहीत. अगदी लवकरच ते तुरुंगात दिसतील. मी त्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहीन कमिशनर साहेब, जेव्हा माझ्या मुलाचे खुनी तुरुंगामध्ये असलेले मला दिसतील. अगं, सुखी रहा बेटा. कुठे हरवलात बाबा तुम्ही? काही नाही बेटा, एकटेपणाच्या दुनियेमध्ये हरवून गेलो. त्याला ना काही आवाज असतो ना कोणता आकार असतो. बस जाणीव मात्र होत असते. त्याचाच अनुभव घेत होतो बेटा. बाबा, माझ्यापेक्षा चांगलं या एकटेपणाला कोण समजू शकतं? मला माहितीये की तुम्ही या घरात कसे राहताय ते. बेटा, हा एकटेपणा घालवण्यासाठी तू आलीस, खूप बरं वाटलं ग. बाबा, मी कमिशनर साहेबांना भेटून येते. मला अजयच्या बाबतीत काही इन्फॉर्मेशन हवी होती. मग काय म्हणाले ते? आता हे उघडच आहे बाबा की जर सोहनलाल सारखे लोक या केसमध्ये इन्व्हॉल्ड असतील तर पोलीस सहजासहजी त्याच्यावर हात नाही टाकू शकत. खास करून तेव्हा जेव्हा जेव्हा त्यांच्या हाती काही ठोस पुरावे लागत नाहीत. बेटा, तू भले काहीही विचार कर, पण माझ्या मनाला नाही पटत की एक बाप आपल्या मुलीला विधवा बनवू शकतो. बाबा, तुम्ही खूप चांगले आहात आणि म्हणूनच तुम्हाला सगळेच चांगले वाटतात. पण वास्तवात असं नसतं. बेटा, कमिशनर साहेबांचं या बाबतीत काय म्हणणं आहे? वचन दिले त्यांनी मला की ते अजयच्या मारेकऱ्यांना आता फार काळ मोकाट नाही फिरू देणार. आणि एक आणखी तुमच्याशी बोलायचं होतं. बाबा, असं तर नसेल ना की सोहनलालने आशाला आपल्या घरी फक्त एवढ्यासाठी ठेवलंय जेणेकरून तो कायद्यासमोर हे प्रूव्ह करू शकेल की तो एक चांगला बाप आहे? बेटा, सत्य कधीच लपत नाही. ते तर समोर येतच कधी ना कधी. बस थोडी वाट बघ तू आता. वाट तर मी पण याच गोष्टीची बघते बाबा. आणि मला वाटतं की सत्य समोर आणण्याकरता मला एक मोठी लढाई लढायला लागू शकते. आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय की रितेशला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवायचं. ॲटलिस्ट तो तिथे निवांत शिकू तरी शकेल. तू बरोबरच बोलतेस बेटा. तसंही रितेशची देखभाल करण्यासाठी इथे आहे तरी कोण? बहादूरच तर आहे ज्याच्या भरवशावर आपण रितेशला ठेवलेलं आहे. बाबा, मी ना लोणावळ्यामध्ये एक बोर्डिंग स्कूल आहे, तिथे रितेशच्या ॲडमिशनसाठी बोलणी केली आहेत. जर तुम्ही परवानगी दिलीत तर. हो बेटा, फारच चांगली गोष्ट आहे. खरं तर मी पण या बाबतीत एक दोनदा विचार केला होता, पण तू जो आता विचार केलायस तो अगदी बरोबर आहे. पण फक्त याची काळजी घ्यायची की रितेशला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ द्यायचा नाही.
शक्य असेल तर बहादूरला तिथेच ठेवायची सोय कर. रितेश त्याच्या खूपच जवळ आहे. रेखा ही भाग्याची. आशा, तुम्ही माझ्यासाठी जेवण घेऊन आलात? हो. आता तू माझ्या घरी आली आहेस तर मला तर तुझी काळजी घ्यावीच लागणार ना. नोकर माणसं इतकी चांगल्या प्रकारे काळजी नाही घेऊ शकणार तुझी. हे घे, जेवून घे. हे कोरड्या पोळ्या मी कशी खाणार? काय करणार? आता तुझ्या हाताच्या रेषांवरच जर असं लिहिलंय, नाहीतर देवानी तुला विधवा का बनवलं असतं? आता विधवा आहेस तर असंच जगावं लागणार ना. विधवा काय चांगलं जेवण जेवत नाहीत? जर खाऊ शकत असत्या तर मी तुला असं जेवण का दिलं असतं? दूध, दही, खीर, गोडधोड, आता या गोष्टींची तू अपेक्षाच ठेवता कामा नाहीस. आता बघ तू, मी या घरची मालकीण आहे ना. घराच्या मान सन्मानाची जबाबदारी सगळं माझ्याच डोक्यावर आहे ना. मान सन्मान? हो. जर मी जुन्या परंपरांचं पालन नाही केलं तर जग हसेल आमच्यावर. आता तुला तर काही आठवतच नाहीये, म्हणून जसं मी तुला सांगत जाईन तसंच तू करत जा. अगं हो, तू अजून मी आणलेले कपडे घातले नाहीयेस का? हे बघ, आता जर कुणाच्या समोर आलीस ना तर तेच कपडे घालून ये. हो, मी लक्षात ठेवेन. नशीब माणसाला कुठच्या कुठे नेऊन ठेवतं. कुठे तू न्याय आणि सत्याची लढाई लढायला निघाली होतीस? किती मोठमोठ्या गप्पा, मोठमोठी ध्येय होती तुझी. पण बघ ना, कुठे होतीस आणि कुठे आलीस. आता कुठली लढाई लढणार तू? आता तर तुला स्वतःच्या जीवनाशी लढणे कठीण जाते. असो, तुझ्या नशिबात तर हेच लिहिलं होतं. आपल्या नशिबापासून कोण दूर जाऊ शकता. चला, खा आता जे दिलंय ते. आपुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. आपुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष नजरख्याचा. आपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची. रेखा ही भाग्याची. रेखा ही भाग्याची. हे काय? हे काय जेवण जेवतेस तू? हे जेवण मोठ्या आईने दिलंय. मोठी आई? हो, कोयल सांगत होती की मी पूर्वी त्यांना मोठी आई म्हणूनच हाक मारायचे. त्या माझी मोठी आई आहेत. ते सगळं ठीक आहे, पण हे जेवण देऊन गेल्यात त्या? हो,
त्याचं काय आहे की मी आता विधवा आहे ना, तर हेच जेवण जेवावं लागेल. हो हो, नक्की पोहोचेन. ओके, बाय. एक्सक्यूज मी, काय काम आहे? ते आशाला कसलं जेवण दिलं तुम्ही? जसं जेवण तिने जेवायला हवं तसंच. हे बघा आंटी, ते जेवण एकदम... तू डॉक्टर आहेस, आपलं काम कर तू. मी ऐकलंय की तू लंडनहून शिकून आलायस. हा हिंदुस्तान आहे. इथल्या आपल्या परंपरा असतात आणि त्या परंपरेनुसार एका विधवेला असंच जेवण जेवावं लागतं. हे काय बोलताय काय तुम्ही? तुम्हाला माहित नाही का, आता नुकताच ऍक्सिडेंटमध्ये मोठ्या मुश्किलीने तिचा जीव वाचलाय. ती कमकुवत झाली आतून, आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही असं जेवण देणार तिला? एक गोष्ट नीट लक्षात ठेवतो, तुला आशाच्या ट्रीटमेंटसाठी इथे आणलं गेलंय, मला समजवण्यासाठी नाही. आशाची ट्रीटमेंट सुरू आहे. बरीच औषधं तिला दिली जात आहेत. म्हणूनच माझं म्हणणं आहे की तिला हेल्दी जेवण मिळावं, चांगलं जेवण मिळावं. जे जेवण मी तिला देऊन आले ना, तिला तेच खावं लागेल. तुला तिच्यावर उपचार करायचे असतील तर कर, नाहीतर जाऊ शकतोस तू इथून. माझ्या आशाने अशी कोणती चूक केली आहे बेटा, की तुला वाटतंय की तिने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली? सत्य आणि न्यायाचा ध्यास इतकाही घेता कामा नये की सगळं जग आपले शत्रू बने. न जाणो आशाने किती शत्रू बनवून ठेवले होते. परक्यांची गोष्ट तर जाऊच दे, तिने तर आपल्या माणसांनाही नाही सोडलं. आशिषचं काळजी करणं हे रास्तच आहे. कामिनी बेटा, आशाला आपण परत आणायलाच हवं. हो बाबा, आशाला तर तिथून आणायलाच लागेल. पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे पोलिसांच्या समोर सत्याचा